सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. टू ओपनर्स ऑन द ग्राउंड. प्रशांत आणि त्याच्या सोबतीला बॅटर मयुरेश. सानवी 11 आमनेनं एक सामना जिंकला, एक पराभूत झालेत. पाटील डेव्हलपर्स बापगावनं एक सामना जिंकला, तेही एक सामना पराभूत झालेले आहेत. परंतु आता येथून जो जिंकेल तो बीबी स्पोर्ट इताडीच्या विरुद्ध क्वार्टर फायनल मध्ये खेळणार आहे. देवी आपण दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द क्वालिटी क्रिकेट. मयूर तरे येतोय षटक क्रमांक पहिलं घेऊन. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण बघितली होती. प्रशांत आणि मयुरेश सध्या स्ट्राईक एंडला तुम्हाला बघायला मिळतोय. लेट्स प्ले गेम ऑन. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. सामन्याला आपण करतोय सुरुवात. यावेळेचा चेंडू लेंथ बॉल होता, समोर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड केला जातोय. त्या दरम्यान वेल होती मयुरेशकडे एक धाव पूर्ण करून स्वतःचा अकाउंट ओपन करण्याची. आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना. आज ओपनिंग सेरेमनी असल्या कारणाने थोडासा उशिराने आपण शेड्यूलला सुरुवात केली, परंतु उद्या ठीक 5 वाजता कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅचेस सुरू होतील. 12 पर्यंत आपल्याला शेड्यूल कंप्लीट करायचं, म्हणजे कसं की प्रेक्षक वर्ग सुद्धा मग मॅचेसचा आनंद घेतो. नेक्स्ट बॉल मयूर. फुल टॉस बॉल होता. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न खेळला देखील रिवर्स, परंतु तो प्रॉपरली मिडल करू शकला नाहीये त्या ठिकाणी. फक्त एकच धाव. मागच्या 2 बॉलवर 2 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. पहिल्या सामन्यामध्ये एक तर्फी हार मिळाली होती पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्सला, परंतु त्यानंतर त्यांचा पलटवार तुम्हाला बघायला मिळालाय. बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे पाटील बिल्डिंग डेव्हलपर्स टीम मध्ये. विकी शेट पाटील यांचा संघ एका बाजूला, सुरेंद्र दळवी यांचा संघ समोर लॉफ्ट करण्यात आला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण केल्या जातात. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्डवर 4 धावा, 4 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं येथे मार्गस. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनची प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतोय. हा पंपूल पुन्हा एकदा मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतो. सेकंडचा कॉल इथेही राहिला आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेगानं डबल रन्स त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सानवी 11 आमनेचे पुरस्कर्ते सुरेंद्र दळवी सध्या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचे आपण करूया स्वागत. विकी पाटील सुद्धा ऑनलाईन आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. मला वाटतं खेळाडू कक्षामध्ये आहेत. त्यांचे करूया स्वागत. यावेळेला पुन्हा एकदा हवेत बॉल. विकेटची संधी आहे. जीतू डाऊन दी बॉल. चुकी होणार नाहीये. पहिला धक्का लागतोय सानवी 11 आमने संघाला. यस, विकी पाटील सुद्धा खेळाडू कक्षामधून आनंद घेतात मॅचचा.
जो जिंकेल तो आता क्वार्टर फायनलला पोहोचणार आहे. एक मॅच जिंकून एक मॅच हारलेले आहेत, त्याच्यामुळे ही परिस्थिती आता या दोन संघांना समोर आलेली आहे. पहिला संघ एलिमिनेट झालेला आहे आपण पाहतो या ठिकाणी तो जायंट्स 11 सावध. मागचा सामना डू ऑर डाय होता आणि त्या मॅच मध्ये पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बापगाव टीमने विजय मिळवला. या वर्षामध्ये दोन नवीन संघ तुम्हाला ALPL मध्ये बघायला मिळतात. त्याच्यामध्ये रोशन स्पोर्ट मुटवळ आणखी एक संघ दाखल झाले आणि पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि एक पवनपुत्र ब्लास्टर पीसे, 3 टीम्स या वर्षामध्ये नवीन तुम्हाला बघायला मिळाल्यात. अनेक स्पॉन्सर वेटिंगला होते. रामकृष्ण काकडे यांच्याशी चर्चा झाली माझी, परंतु 16 टीम खेळू शकतील. कदाचित येणाऱ्या पर्वामध्ये विचार केला जाईल. पुढचा बॉल मयूर तरेचा कट करण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त गोलंदाजी मयूरने ॲक्युरसी दाखवली. ALPL तो गेल्या वर्षी देखील खूप चांगला खेळला होता. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देखील मागच्या सीझन मध्ये त्यालाच मिळाला होता. आणि आज इथे बघा ओव्हर रेट सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवले त्यानं. मॅक्स तो 3.5 ते 4 मिनिटं घेतो षटक कंप्लीट करायला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर रवींद्र जडेजा, टेनिस क्रिकेटमध्ये सर भावेश पवार यांना तुम्ही पाहिलं अगदी फास्ट ओव्हर टाकत असत आणि ते गरजेचं देखील. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा सानवी 11 आमने टीमला येथे बनवता आल्यात. सेकंड ओव्हर रिव्हर एंड कडनं आता गोलंदाजी केली जाणार आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी ललेश पाटीलचा वापर येथे केला जातोय. बॉलिंग मार्क वर सज्ज होताना खूप एन्जॉय केला आज खरं तर पहिल्या रजनीमध्ये ALPL सीझन 2 ला. तमाम ऑनर्स, टीम ऑनर्स ज्यांनी या स्पर्धेमध्ये फ्रँचायझी खरेदी केल्या, संघ तयार केलं आणि या स्पर्धेला खूप चांगली मेहनत करायला अर्थानं आमच्या 7 स्टारची बघायला मिळाली. कोर कमिटी मेंबर्स. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. कीपरकडे बॉल जरूर गेला परंतु थोडासा लो बॉल होता. कॅच इट कॉल जरूर आला होता परंतु कठीण झेल होता त्या ठिकाणी. डॉट बॉल ललेश पाटीलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं. मागच्या सामन्याचा हिरो ललेश पाटील, भरपूरदा त्याला जीवनदान मिळालं. 2 वेळा रनआउट संधी त्याच्या समोर ती मिस केली, त्यानंतर 2 वेळा कॅचेस ड्रॉप केल्या आणि अखेर तोच त्या मॅचचा हिरो ठरला. म्हणजे छोट्या छोट्या चुका आहेत त्या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला सुधाराव्या लागतील. 7 धावा स्कोर कार्डवर मागच्या वर्षी सावध टीम भरपूर चांगली खेळली होती सचिन पाटील यांची. ललेश पाटील पुढचा बॉल थोडासा रनवे रिदम मध्ये चुकी पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळे आता बॉल त्यानं डिलिव्हर केला नाहीये. रिव्हर एंड कडनं जेव्हा जेव्हा गोलंदाजी राहिली तेव्हा तेव्हा फलंदाजांना थोडसा कठीण झालेला. या एंडनं VIP एंडनं जेव्हा जेव्हा ओव्हर झाले तेव्हा रन्स चांगल्या प्रकारे आलेले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा समोर ड्राइव्ह करत असताना मिड ऑफ कडे बॉल येतोय. राहुल पहिल्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती. राहुल बजागे मॅन फ्रॉम खिरवली 22 धावा पहिल्या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाल्या होत्या आणि त्या राहुलला पुन्हा एकदा या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारे स्टार्ट मिळून द्यावा लागेल. प्रशांतनं देखील पहिल्या मॅच मध्ये कॅप्टन नॉक्स सादर केली होती. तदनंतर विनय पाटीलचा क्लास, सांघिक खेळ सानवी 11 आमनेचा फर्स्ट मॅच मध्ये आपण बघितला होता. फुल टॉस बॉल आहे, फिल्डर उपस्थित आहे डीप मध्ये स्क्वेअर लेगला. बॉल वरती येत आहेत 2-2 खेळाडू. 2 धावा इथे मिळणार, आवर्जून प्रयत्न केला जाणार आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 10 रन्स.
पॉवर प्ले मधील अंतिम षटक सुरू आहे. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मोठं टार्गेट देण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीम मध्ये बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. भरपूर खोलवर बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यांच्या समोर किमान 65 ते 70 धावा बनवण्याचा प्रयत्न सान्वी 11 ला करावा लागेल. कट करण्यात आलाय पुन्हा एकदा. बँड विकेट. शॉटरमॅनला बॉल येतोय, फक्त मिळेल एकच धाव. एकही मोठा फटका आलेला नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 2 डबल आणि 2 सिंगल्स बघायला मिळाल्या. या ओव्हरमध्ये देखील सिंगल्स आणि डबलच आली आहे. चौकार षटकार येणं गरजेचं असेल. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं गरजेचं असेल. ज्या वेळेला स्टार्ट ज्या टीमला चांगला मिळतो ना, तो संघ पुढे जाऊन डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो. ती सुरुवात इथे मिळवण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावाच लागेल. नेक्स्ट बॉल यॉर्कलेंथ. यावेळेला सुपर यॉर्कर, परंतु दिशाहीन. लाईन थोडीशी चुकीची होती. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो, मिळेल एक अतिरिक्त धाव. तुमच्याकडे रिव्ह्यू आहे. अंपायरला इथून इन्स्ट्रक्शन देण्यापेक्षा किंवा अदर गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही सरळ रिव्ह्यूचा वापर करू शकता. बोलला ना भाई मला. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळाली आणि बघा थोडंसं करेक्शन होतं. फक्त बीमर साठी रिव्ह्यू असेल तुमच्याकडे. बारा धावा स्कोर कार्डवर. राहुल ऑन स्ट्राइक. ललितचा बॉल शपलून खेळण्याचा प्रयत्न. स्वतःवर नाराज आहे. हा बॉल थोडा चुकीचा होता. या बॉलवर रन्स येणं गरजेच्या होत्या असं तो स्वतःला सांगतोय, परंतु बॉल गेला विकेट कीपर कडे. डॉट. 12 वर स्कोर कार्ड स्थिर. सान्वी 11 आमने थोडासा संघर्ष त्या टीमचा बघायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न. हवे ते बॉल पॉइंटला जेल पकडला. सॉफ्ट डिस्मिसल. विकेट गॉन. फलंदाज बाद होतोय. पॉइंटला एक चांगला झेल त्या ठिकाणी पकडण्यात आला. ललेश पाटील आपल्या षटकामध्ये फक्त 6 धावा त्यानं देखील खर्च केला. 2 षटकांचा केस समाप्त. 12 धावा धावफलकावरती ते लागल्यात. पूर्णपणे दबाव टाकण्याचा प्रयत्न आता सान्वी 11 आमने या टीम वरती बघायला मिळाला. विनय पाटील आता नवीन बॅटर आला. जबाबदारीने खेळ त्याला करावा लागेल. रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या खांद्यांवर आता फार मोठी असेल. वाढलेली जबाबदारी आणि वाढलेल्या जबाबदारीचं ओझं आता विनय पाटीललाच पेलावं लागेल. त्याच्यामध्ये ही क्षमता आहे की इथून तो संघाला पुन्हा एकदा नव्याने उभारी देऊ शकतो. चांगला स्कोर उभा करू शकतो. प्रशांत चोरगेला देखील त्याला चांगली साथ द्यावी लागेल अथवा या मॅच मध्ये तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी मयूर तरेला कंटिन्यू ठेवण्यात आलेला. स्ट्राइक एंडला प्रशांत असेल. 5 धावांवर बॅटिंग करतोय. हा चेंडू सोडून दिला. खूप बाहेर होता असंच बघितल्यानंतर आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. मिळेल अतिरिक्त धाव. 13 धावा स्कोर कार्ड वरती येथे लागल्यात. अजूनही ऑनलाईन व्ह्यूअर्स आपल्यासोबत जोडले गेलेत. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून ही स्पर्धा एन्जॉय करतात आणि मैदानावर देखील अजूनही प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेत आहेत. क्रिकेटची क्रेज कधीच कमी होणार नाही. पुन्हा एकदा हा चेंडू इथे सोडून दिला. आणखी एक व्हाईट बॉल. लागोपाठ 2 चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आता हाताळलेत. अवांतर धावा मयूरनं आता खर्च केल्यात. धावसंख्या 14 वर जो दबाव फलंदाजांवर बनलेला आहे तो दबाव आता कमी करण्याचा जरूर प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल आणि अशामध्ये गोलंदाजांनी ही मदतच केलेली आहे. लागोपाठ 2 अवांतर धावा खर्च केल्या. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल आहे. प्रशांत समोर चुकी केली आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षकाने चुकी केलेली नाहीये.
बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला हरेश पाटील अंडरनीथ अँड ही मेक्स नो मिस्टेक. मयूर तरेला सफलता मिळाली आहे, पाहू शकता. फुल टॉस बॉल शफल होऊन चांगल्या प्रकारे स्विंग केला होता बॉल, परंतु प्रॉपरली टायमिंग करता आलेलं नाहीये. ताकद थोडीशी कमी पडली प्रशांतची आणि प्रशांतला शांत केलाय. मयूर तरे सफलता मिळवून देत असताना दुसरी विकेट त्याला ह्या मॅच मध्ये मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये देखील त्याने एक खेळाडू बाद केला होता, मयुरेशला त्याने बाद केलं होतं आणि आता प्रशांतला आउट करण्यामध्ये यशस्वी ठरलं. 14 धावा स्कोर कार्डवरती असताना 3 खेळाडू इथे बाद झालेत. सानवे 11 आमने टीम बॅकफुटला थोडीशी आता जरूर दिसते. बॅक करावा लागेल मॅच मध्ये. सामना मोठा आहे, जो जिंकेल त्याचा प्रवास या स्पर्धेमध्ये सुरू राहणार आहे आणि जो पराभूत होणार त्याला मात्र ALPL ही स्पर्धा सोडावी लागेल. यासिन सिंधू अजूनही आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत, सध्या एन्जॉय करतात मॅच. परंतु वसीम सिंधू यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे स्पर्धेसाठी. त्याला विनंती आहे की उद्या 5 वाजता जॉईंट व्हायचं आमच्या सोबत. 14 धावा स्कोर कार्डवर. बघा विकेट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा आता जितेश जोशी मैदानामध्ये एंटर झालेला आहे, नवीन बॅटर. मला वाटतं जोशी ब्रदर्स दोघे आज खेळत आहेत, एक पाटील बिल्डर्स मध्ये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, फर्निचर डिस्ट्रॉय करणारा बॉल. मयूर के सामने ये हरकत नहीं कर सकते. विकेट गॉन. फर्निचर डिस्ट्रॉय केलं त्या ठिकाणी जितेश जोशी. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, यस्टांचा वेध घेणारा बॉल. आणखी एक धक्का लागतोय. सानवी 11 आमने संघाला ज्या टीमनं 90 धावा आज बनवल्या होत्या, ह्याच टीमच्या विरुद्ध तो कारनामा केला होता. परंतु आता त्या टीमनं येथे खूप चांगला गेम प्लॅन, म्हणजे तिथे काही ज्या चुका झाल्या आवेश, त्या चुकांचं चिंता न करता त्याचं चिंतन केलं आणि आपण पाहतो की पाटील बिल्डर्सनं पुन्हा पलटवार केला. ही मॅच मात्र नॉकआउट आहे, कारण इथून आता जो चुका करणार त्याला पुन्हा संधी नाही. मग पुढच्या वर्षी जो जिंकेल तो थेट क्वार्टर फायनलला पोहोचणार. बेबी स्पोर्ट इताडेच्या विरुद्ध खेळण्यासाठी तयार होणार मयूर. नवीन बॅटर मैदानामध्ये विशाल परटोले, सीनियर क्रिकेटर आहे, परंतु त्याचा अनुभव आता त्याला इथे नक्की दाखवावा लागेल. संघ अडचणीमध्ये गेलेला आहे, या अडचणीतून बाहेर त्याला सानवी 11 आमनेला काढावं लागेल. 14 4 मयूर. पुढचा बॉल परटोले समोर. यावेळेला खोलात टाकण्याचा प्रयत्न ड्राइव्ह करण्यात आला. या क्रिकेटची आता गरज असेल. बघा ज्या वेळेला एका बाजूने वेगानं विकेट जातात त्यावेळेला असा डाव एका बॅटरने येऊन खेळणं गरजेचं आहे. अँकर रोल प्ले करणं आणि एका बाजूने आक्रमण होणं गरजेचं आहे. स्कोर आता एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 15. तिसऱ्या षटकामध्ये मयूरनं अक्षरशः या मॅच मध्ये फलंदाजांना बांधून ठेवलेला आहे. 3 फलंदाजांना बाद केला आतापर्यंत. 9 धावा फक्त खर्च करत असताना पुन्हा एकदा लो व फुल टॉस बॉल ड्राइव्ह करण्यात आला. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल न स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सेशनल क्रिकेट आता होत नाहीये, सेन्सिबल क्रिकेट होतोय मैदानाच्या आतमध्ये. डोक्याचा वापर, शांत डोक्याने आता विचार करून निर्णय फलंदाज घेत आहेत की विकेट वाचवणं गरजेचे. 4 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. 6 ओव्हरची मॅच आहे, पलटवार होऊ शकतो. विशाल समोर पुन्हा एकदा जमिनी मार्गाने इथे देखील ड्राइव्ह करण्यात आलाय. थोडंसं फंबल आणि आता सेकंडचा कॉल. 2 धावा इथे मिळतील. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. सिंगल डबल न स्कोर पुढे नेणं, कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाकडे जो मोमेंटम आहे तो आपल्याकडे घेणं गरजेचं आणि त्याच्यानंतर आक्रमण करणं गरजेचं आहे. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये एखादं षटक तरी 20चं आलं ना तर मॅच मध्ये तुम्ही स्ट्रॉंगली बॅक करू शकता. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घेऊन खेळ करावा लागतो
आणि तसंही या विभागामध्ये मोस्ट ऑफ 3 ओव्हर ते 4 ओव्हर मॅचेस होतात. 6 ओव्हर खेळण्याचा तेवढा एक्सपिरियन्स खेळाडूंकडे नाहीये, त्याच्यामुळं बरीचशी गफलत झालेली आहे. परंतु हळूहळू सुधारणा जरूर पाहायला मिळेल. दोन षटकांचा स्पेल मयूर तरेनं हाताळला. 12 धावा खर्च करत असताना 3 खेळाडूंना त्यानं बाद केलं. जवळपास 2 वाजायला आले आणि अजूनही क्रिकेटचे हे दर्दी प्रेक्षक आहेत, ते इथून हलत नाहीयेत, घरी निघण्याचा नाव घेत नाहीयेत. हे प्रेम आहे खऱ्या अर्थानं मित्रांनो. क्रिकेट या खेळाप्रती भारतामध्ये प्रचंड प्रेम आहे. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनची प्रीमियर लीग, आमने लोणार प्रीमियर लीग, ALPL. 4थं षटक ललेश पाटील. यावेळेला समोर लॉफ्ट करण्यात आला. ओव्हर पिच बॉल लॉंग ऑफला, फिल्डर जज करतोय, विकेट गॉन. विनय पाटीलचा स्वतःवर विश्वास बसत नाहीये. एवढा सुंदर फटका होता परंतु तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला नाही. फार मोठा धक्का. सान्वी 11 आमनेला. प्रॉपरली मिडल होता आणि काय आवाज आला होता ज्यावेळेला फटका लागला. अंकित दलवीनं झेल पकडलाय. सुपर्बली टेकन. हॅव अ लुक ॲट दॅट. ललेश पाटील प्राइजलेस विकेट प्राप्त करत असताना, प्राइज विकेट प्राप्त करत असताना, हॅव अ लुक ॲट दॅट. मोटोमॅनचा खूप चांगला वापर केला होता. समोर लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न. आणि फायनली विनय पाटील पुन्हा एकदा नर्वस करत असताना निराश पावलांनी मैदान सोडतोय. 18 धावा स्कोर कार्डवर असताना अर्धा संघ येते तंबूच्या आश्रयाला आता परतला. नवीन बॅटर ऋषी. 18 धावा स्कोर कार्डवर 5 खेळाडू बाद. ALPL आजच्या रात्रीतील शेवटचा सामना जो जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार आहे बेबी स्पोर्ट इटाडेच्या विरुद्ध. परंतु तो सामना असेल रविवारी. पहिला सामना ठीक 4:30 वाजता. ऋषी नवीन बॅटर. ललेश पाटील पुन्हा एकदा. यावेळेला पीक केला बॉलला. लेंथ बॉल होता आणि त्याला थेट पाठवला बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आल्या आल्या ऋषीनं पूर्ण राग काढलाय या बॉल मध्ये. षटकार. हे पहा, पिक अप शॉट पिक केला आणि स्क्वेअर लेगला टिक केला. सिक्सर पाहायला मिळाला ललेश पाटीलच्या विरुद्ध. पहिला आक्रमक फटका, पहिला मोठा फटका देखील आलेला आहे. एकही चौकार नव्हता किंवा षटकार नव्हता आणि भरपूर वेळानंतर सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. 20व्या चेंडूवरती अखेर बाउंड्री आली पहिली. क्या बात आहे. म्हणजे गोलंदाजांनी अक्षरशः बांधून ठेवले फलंदाजांना पाटील डेव्हलपर्सच्या. धावा झाल्या धावफलकावरती 24. या कंडिशन्स मध्ये 50च्या वर धावा किमान जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. 50+ एक चॅलेंजिंग टोटल असेल. सान्वी 11 कडे देखील बॉलिंग अटॅक चांगला आहे. कुमार रणवी चांगल्या फॉर्मात आहे. चांगले 2 षटकं त्यानं मागच्या मॅच मध्ये देखील हाताळली. त्यानंतर विनय देखील एक चांगला गोलंदाज आहे. 24ला 5. ऋषीनं बघा त्याचा स्वाभाविक खेळ सुरू केलाय. स्थिती काय आहे मला माहिती नाही, मला काय करायचंय ते मला माहिती आहे. यावेळेचा चेंडू पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 25 धावा, 25 रन्स. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेला ड्राइव्ह करण्यात आला. लॉंग ऑफ कडे बॉल ट्रॅव्हल होतोय. एकदा विकेट मिळाली आहे. सेकंडचा कॉल, धावबाची संधी असेल आणि आता टीव्ही अंपायरची मदत. टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी आता घेण्यात आलेली आहे. डेंजर एंडला विशाल परटोले धावत होता. डिसिजन पेंडिंग. रन आउट साठी अपील करण्यात आलेले आहे. डिसिजन पेंडिंग.
रन आउट साठी आता टीव्ही पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट आहेत की नाहीत आता त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला विशाल फरटोले धावत होता. नॉट आउट. दोन धावा त्या ठिकाणी कंप्लीट आहेत. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 27 धावा 27 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. ललेश पाटीलच्या या षटकामध्ये आता चांगले रन्स पूर्ण करायचे आहेत. त्या इंटेंटने आता बॅटर्स मैदानात उतरले. चला वेळ कमी घ्या. टीम पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बापगाव टीम अतिरिक्त वेळ खर्च करू नका. नेक्स्ट बॉल ललेश पाटील. पुन्हा एकदा ड्राइव्ह करण्यात आला इनफिल्डच्या डोक्यावरून. कमालीचा फटका क्लास झळकतोय ऋषीच्या बॅटिंग मध्ये. आणखी एक चौकार कवच बाउंड्री लाईनच्या पलीकडे. व्हेरी गुड शॉट. काय फटका खेळला. या अगोदर ताकदीनं खेळला आणि इथे आता अकलीनं खेळला. डोक्याचा वापर करत असताना बघितलं की कवच इनफिल्ड मध्ये त्याला बीट करत असताना बॉलला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लास झळकला. प्युअर क्लासिकल स्ट्रोक प्लेटफॉर्म ऋषी. काय बॅटिंग करतो. एका एक सानवी 11 आमने टीम पलटवार करत असताना मॅच मध्ये चर्चा तीच करत होतो की एखादं षटक 15 ते 20 धावांचं आलं तर मॅच मध्ये वापसी होत असते. 6 षटकांच्या सामन्यांचा हा सर महत्व आहे. पुन्हा फुल टॉस. पुन्हा कॉपी बुक स्टाईल न कव्हर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक बॉल वरती येत आहेत. येथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता मैदानाच्या आतमध्ये आवाज सुरू झालेला आहे. सानवी 11 आमनेचे पाठीराखे जल्लोष करत असताना धावसंख्या धावफलकावरती 33 रन्स. या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारे रन्स येत आहेत. 15 धावा आतापर्यंत खर्च केल्यात ललेश पाटीलनं. एक सिक्सर एक चौकार. ऋषीचा खेळ कमालीचा आहे. पुढचा बॉल यावेळेला कोलवा टप्प्याचा बॉल. बॉलर बॅक पास ड्राईव्ह. गोलंदाजच्या जवळून बॉल अगदी येतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बाउंड्री लाईन वर बॉल अडवण्यात आला आणि तेथे वेळ होती फलंदाजांकडे एकच धाव पूर्ण करण्याची. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 34 धावा 34 रन्स. चौतीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. 34 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. या षटकामध्ये चांगल्या रन्स आल्या. षटक क्रमांक 5 घेऊन आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय.
जितू भोईर चांगला अष्टपैलू खेळाडू आहे जितू, परंतु इथून आता एक चांगल्या षटकाची अपेक्षा त्याच्याकडून केली जाते. नेक्स्ट बॉल राउंड द विकेट ऋषी समोर. यावेळेला वेगवान चेंडू परंतु अतिरिक्त बाहेर. स्वेअर मारा, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. राउंड द विकेटने जितू भोईर गोलंदाजी करतो आणि अक्रॉस निघणारे त्याचे बॉल असतात. नेहमीच अँगल क्रिएट करण्याचा तो प्रयत्न करतो. व्हाईट बॉलने त्यानं आपल्या षटकाला आता सुरुवात केली. अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 वर. ऋषी आला मैदानाच्या आतमध्ये आणि सानवी 11 आमनेला पुन्हा एकदा त्यानं जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलाय या मॅच मध्ये. यावेळेला स्लॉग हिट समोर खेळलेत परंतु लॉंग ऑफला येतोय बॉल. खेळायचं होतं मिड विकेटला आणि फलंदाज बाद जितू भोईरला मिळाली आहे सफलता. एपा या ठिकाणी रिप्ले मध्ये स्पष्ट दिसतोय ऑफसमच्या बाहेरचा बॉल अगेन्स्ट द टर्न जाण्याचा प्रयत्न. मिड विकेटला लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल लॉंग ऑफ कडे आला. वेग भन्नाट होता जितूच्या ह्या बॉलवर आणि अंकित चुकी करत नाहीये. कॅप्टन हिमसेल्फ टेकन अ व्हेरी गुड कॅच. 35 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न होता आणि तो गरजेचा देखील होता कारण आता वेळ कमी जरूर आहे. फक्त आता 11 बॉल शिल्लक आहेत या डावामध्ये आणि 25 धावा किमान तरी जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल आणखी. नवीन फलंदाज संकेत अशाच कंडिशन मध्ये मागच्या मॅच मध्ये उतरला होता पहिल्या सामन्यामध्ये. याच टीमच्या विरुद्ध त्यांनी काय बॅटिंग केली होती. पुन्हा आता संकेत आला. चांगले संकेत द्यावे लागतील टीमसाठी. पहिला बॉल आउटसाइड एज, बॉल मागे येतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे देखील करण्यात आला. एक धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. दोन धावांनी स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 37-37. 5वं षटक सुरू आहे. चांगला एव्हरेज न धावा असं वाटत होतं की आता बनणार परंतु तेथे ऋषी एक महत्वाचा खेळाडू बाद झाला. त्याच्या बॅट मधून 15 धावा आल्या होत्या. एक षटकार, एक चौकार आणि एक वेगवान डाव तो खेळत होता. पुन्हा एकदा इथे चांगला फटका हा बॉलीवर घेत असताना ड्राइव्ह करण्यात आला परंतु गॅप फाइंड करता आला नाहीये. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. आउटफील्ड मध्ये जेव्हा जेव्हा बाउंड्री लाईन वरती बॉल गेले तेव्हा तेव्हा डबल रन्स इझी कंप्लीट झालेले. स्कोर 2 धावांनी आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 39 धावा 39 रन्स. 2 वाजून गेले आणि आपण जर विचार केला तर आता स्पर्धेमध्ये हळूहळू प्रेक्षक आता कमी होत गेले. यावेळेला समोर लॉफ्ट करण्यात आला. लॉंग ऑनला बॉल आउट ऑफ द पार्क. संकेतच्या बॅट मधून येतोय क्लासिकल सिक्सर. क्लासिकल सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. स्कोर कार्ड या 6 धावांच्या मदतीने आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 45 धावा. जबरदस्त स्ट्रोक जितू समोर. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु येथे बॅकलिफ्टला वर करू दिलं नाहीये. एकच धाव तिथे मिळाली आणि स्कोर एका धावेने 46 वर 46. या ओव्हरमध्ये देखील आता चांगल्या रन्स आलेत. एक षटकार बघायला मिळाला, 2 डबल्स पाहायला मिळाला, एक अवांतर धाव देखील खर्च केली. जितूला एक विकेट मिळाली. ऋषीला त्यांना आउट केलं परंतु संकेतनं आता त्याचा स्वाभाविक खेळ सुरू केला आणि पुन्हा तो डाव पुढे नेण्यासाठी आग्रही दिसला आणि पॉझिटिव्ह माइंडसेट न उतरलाय. विशाल परटोले स्ट्राइक एंडला. जितूचा बॉल खोलव्या टप्प्याचा होता. समोरच्या दिशेने लॉंग ऑन कडे येतोय. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल होत नाहीये. फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या
5 षटकांच्या समाप्तीनंतर 47 ला 6 गडी बाद. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना सानवी 11 आमने 47 धावा, आणखी 12 धावा जोडण्याचा प्रयत्न इथून जरूर करावा लागेल. 60 पर्यंत स्कोर जर गेलं तर एक चांगलं बॉलिंग अटॅक आहे, चांगलं बॉलिंग युनिट आहे टीम सानवी 11 आमनेकडे आणि ते परीक्षा घेऊ शकतात. चला, वेळ जास्त घेतली आपण. एक अतिरिक्त फिल्डर आता सर्कल मध्ये घ्यायचा आहे. सरांना विनंती असेल आमच्या अंपायर्सना, अतिरिक्त वेळ घेतलेल्या पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमनं विकी शेट पाटील यांचा संघ याच वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये पदार्पण करतायत, परंतु चांगला खेळ त्यांनी साकारला. एका बाजूला सानवी 11 आमने, मागच्या वर्षी देखील खूप चांगला खेळ या टीमचा आपल्याला बघायला मिळाला होता ALPL सीझन 1 मध्ये. मागच्या वर्षी पहिलं पर्व होतं आणि त्या पहिल्या पर्वाचा विजेता होता हनुमानजी तरे यांचा वीरेनस्फोट भावाले. हा संघ देखील सातत्याने त्यांच्याच नावाने खेळत आलेला ग्रामीण मध्ये. भावाळे गावावरती प्रेम आहे त्यांचं. SCN आणि एपा सौमिक केबल नेटवर्क हे सुद्धा भावालेचेच आनंद केने आहेत की ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे, योगदान दिलेलं आहे. ते ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे. सौमिक केबल नेटवर्क. एक खेळाडू कक्ष देखील त्यांच्या नावानं तयार करण्यात आला. त्यानंतर एक खेळाडू कक्ष SA स्पोर्ट्स सावत सोपानजी तिस्कर यांच्या नावानं बनवण्यात आलेला. त्यांनी या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर आणि मालिकावीरासाठी बॅट आम्हाला स्पॉन्सर केलेल्या, त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. 47 ला 6 सध्याची स्थिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली आहे. अंतिम षटक दुर्वेश, स्ट्राइक एंडला विशाल. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, थोडासा अगोदर बॅट फिरली, बॉल थोडासा उशिरानं आला, ग्रीप होऊन थांबून बॉल थोडासा त्या ठिकाणी आला. टर्फ विकेटचं हे महत्व आहे. गोलंदाजांना कुठेतरी एक संधी मिळते, चांगल्या प्रकारे बॉल वळतात, चांगल्या प्रकारे मूव्ह होतात. मातीच्या विकेटवर प्युअर क्रिकेट खेळण्याची संधी मिळते आणि स्कोर आता एका धावेने पुढे गेलेल्या स्कोर कार्ड वरती 48 धावा. संकेतकडे स्ट्राइक एंड देण्याचा प्रयत्न होता. बघा, विशाल मध्ये बॅटिंग करण्यासाठी आला, मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले नाहीत, परंतु चांगल्या प्रकारे टेक्निकली त्यानं डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो अदर बॅटर्सना कुठेतरी एक संधी देण्याचा प्रयत्न करतोय. चर्चा तीच सुरू होती, कारण विकेट लवकर जात होते, तिथे कुठेतरी डाव स्लो करणं गरजेचं होतं. दुर्वेश पुढचा बॉल, स्लो बॉल कमी गतीने टाकलाय, पिक करत असताना पुल केलाय, पुल लॅम्पावर फुल बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. संकेतच्या बॅटमधून षटकार. जबरदस्त डाव, पुन्हा एकदा चांगला कॅमिओ प्ले करत असताना अकुट टप्प्याचा बॉल भिरकावून दिला सर स्क्वेअर लेगला, सीमारेषेच्या पलीकडे दमदार हिट. षटकार या ठिकाणी आलेला. 54 धावा, 50च्या वर धावा सानवी 11 आमने टीमच्या बघायला मिळाल्यात. क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ बदलायला वेळ लागत नसतं आणि वेळ बदलायलाही वेळ लागत नाही. दुर्वेशच्या विरुद्ध आलेला पहिला आक्रमक फटका तुम्हाला बघायला मिळाला. सिक्सरच्या मदतीने स्कोर आता पुढे गेलेला आहे 54 ला 6. अंतिम षटक, लास्ट ओव्हर. मार्गस संकेत 5 बॉल मध्ये 17 वर बॅटिंग करतोय. 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळालेत. खूप चांगली बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये याच टीमच्या विरुद्ध केली होती आणि पुन्हा एकदा पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स समोर संकेत नडताना दिसलाय, लढताना दिसलाय. पुन्हा एकदा पूल करण्यात आला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि वेगानं 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. टाळ्यांचा आवाज सुरू झालाय. सुरेंद्र दळवी मगासपासून शांत होते, परंतु आता तेही संघाला चेअर करत असताना विकी खेने टीमचे मेंटॉर तेही आता या ठिकाणी जरूर आपण विचार केला तर आनंद साजरा करत असताना, कारण मागील आता ओव्हरचा विचार केला तर संघ अडचणीमध्ये होता, परंतु इथे पुन्हा एकदा चांगला पलटवार. 56 धावा आता स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. खूप चांगला फाईट बॅक या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतोय सानवी 11 आमने टीम कडून. पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ज्या संघाची स्थिती थोडीशी नाजूक होती सुरुवातीला, त्यानंतर पुन्हा त्यांनी बॅक केलं, परंतु या मॅच मध्ये आता पुन्हा संकेतचा खेळ
हायलाइट राहतोय. दुर्वेश पुढचा बॉल, संकेत समोर, फुल्लर लेंथ होता, फुल लेंथ. यावेळेला प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. बघा जसे डॉट येतात तशा टाळ्या वाजतात ऑदर एंड कडून, यसे खेळाडू कक्षामधून, आणि जसा मोठा फटका येतोय तशा टाळ्या वाजतात सौमिक केबल खेळाडू कक्षामधून, कारण जिथे आमनेचा संघ बसलेला. 56 धावा, शेवटचे 2 बॉल, आणखी एखादा मोठा फटका संकेत कडून अपेक्षित असेल. दुर्वेश समोर आणि तो मोठा फटका जरूर आलेला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला, परंतु बाउंड्री लाईन क्लिअर करता आलेली नाहीये. खेळाडू बाद, आणखी एक धक्का. काय फटका होता. विनयनं देखील त्याच क्षेत्रामध्ये असा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि जिथे संकेतनं देखील केला, परंतु तेथे असं वाटतं की बाउंड्री भरपूर दूर आहे, ती क्लिअरच होत नाहीये. जीतून झेल पकडलाय. दुर्वेश मॅन फ्रॉम चौधरपाडा, कम्मालीचा पलटवार त्याचा बघायला मिळाला. 56 धावा, स्कोर कार्ड वरती 7 धक्के लागलेत. शेवटचा बॉल, इम्पॉर्टंट मॅच, जो जिंकेल तो क्वार्टर फायनलला पोहोचणार आहे, जो हरणार त्याचा प्रवास या स्पर्धेतून संपणार आहे. विकी शेठ पाटील यांचा संघ तुम्ही पाहतायत, पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, आणि सुरेंद्र दळवी यांचा सानवी 11 आमने. अशी लढत सध्या सुरू आहे. टीम ओनर सुद्धा थोडेसे चिंतेत आहेत. पुढचा बॉल दुर्वेशचा, शेवटचा बॉल, यॉर्क लेंथ होता. कुमार रणवी आला बॅटिंग करण्यासाठी. बॅटची आतली कडा, बॉल येतो स्क्वेअर लेगला. सेकंडचा कॉल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद. आणि आज बरोबर एकूण धावा झाल्या त्या धावफलकावरती 57-58 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमला क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी, हा सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या बॉलवर धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला आणि अखेर धावा 57 या ठिकाणी जोडल्या गेल्या. 58चं टार्गेट सेट करण्यात आलं. 58 धावांचा लक्ष्याचा पाठलागीतून पार करण्यासाठी भरपूर संघर्ष फलंदाजांचा जरूर पाहायला मिळेल आणि चांगला कस निघणार आहे तो सानवी 11 आमनेच्या गोलंदाजांचाही. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांनाही करावी लागेल, दबाव टाकण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल इनिशियल ओव्हर्स पासूनच. मॅच मोठी आहे तर मोठा खेळ तुम्हाला करावा लागेल, कारण तुम्ही खेळतायत ALPL सीझन 2. आणि आता सेकंड इनिंग मध्ये योगी सर तुमच्या सोबत जोडले जातील. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, बघत राहा ALPL सीझन 2. थँक्यू. धन्यवाद समीर ठाकरे. आजच्या रणनीतीतली शेवटची इनिंग आपण पाहणार आहोत आणि चांगल्या प्रमाणे खेळ पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला सानवी 11 आमने संघाच्या वतीने पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये चेंडू स्पॉन्सर केलेले आहेत, सावतगावची सिरीज सन्माननीय श्यामजी तिसकर, इताडीचे सन्माननीय सुधीरजी पाटील, जानवलचे सन्माननीय राजेशजी शेलार, सन्माननीय माजी उपसरपंच आमनेपाडा योगेशजी जाधव, नांदगडचे समाजसेवक भरतजी पाटील आणि देवरुंगपाड्याचे सन्माननीय रोहिदास आत्माराम गोडे यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये मनापासून आभार व्यक्त करतोय. ऑल ट्रॉफीज पहिल्या क्रमांकापासून 4थ्या क्रमांकापर्यंत आम्हाला ओमसाई वारे अध्यक्ष सन्माननीय पांडुरंग धर्मा पाटील यांच्या वतीने ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. जो आपण उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी आम्हाला ट्रॉफी देणारे युवा उद्योजक पिसे गावातील वैभव रमेश पाटील यांचं मनापासून आभार.
जे आपण प्रत्येक सामनावीरासाठी जी आकर्षक ट्रॉफी देतोय, ज्या विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत सांगेच्या सौ छाया सकाराम पाटील, जे सन्मान चिन्ह पाहत आहोत चिराग पाटीलचे सन्मानी रुपेशजी आंबो सपाड, इताडेगावचे सन्माननीय भगवानजी बाबू पाटील, इताडेचे सन्माननीय नागेश शेठ कचरू पाटील आणि बाबगावचे सन्माननीय गणेशजी काथोड मेहेर यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। या स्पर्धेमध्ये आम्हाला गिफ्ट नंबर देणारे प्रत्येक सामनावीरासाठी वसीम सिंधू बाबगाव यांचा सुद्धा मनापासून आभार। केपी सर यांच्या वतीने आम्हाला स्वीट बॉक्स, प्रदीप श्रीनिवास पाटील आमनेपाडा यांच्याकडून हेल मान ऑफ द मॅच साडी, चिराग पाटीलचे सन्मान प्रशांत मर्के यांच्यामधून गिफ्ट हॅम्पर, पिसे गावातील नितेश पाटील यांच्याकडून कॅप, या सर्व दात्यांचा आम्ही स्पर्धेसाठी ऋणी आहोत। आणि पाऊशकल दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली गेली, लक्ष आहे 58 धावांचा आणि पहिला चेंडू कुमार रणवीने हाताला स्वेर चेंडू वाईटच्या स्वरूपात। सलामी जोडी हरीश पाटील आणि आदित्य जाधव, थोडंसं आपण चेंजेस पाहतो या सामन्यामध्ये पाटील डेव्हलपर्सच्या वतीनं। ओ रिवर्सचा फटका, हरीश पाटीलचा सिग्निफिकंट स्ट्रोक आणि चेंडू चाललाय ओ तो कव्हरच्या डोक्यावरून 4 धावांसाठी चौकार। जबरदस्त फटका, लो फुटा चेंडू होता, त्याला मात्र परफेक्टली मिडल केला आणि या कव्हरच्या डोक्यावर तो फटका खेळला गेला। चांगला स्ट्रोक, परफेक्टली पॉवरफुली स्पेशलिस्ट ऑफ तो फटका पाहिला। पुन्हा रिवर्सचा फटका, पुन्हा 3 दिशा, आता त्या कव्हरला चेंडू चलाय एका टप्प्याच्या साह्यानं बॅक टू बॅक दुसरा चौकार। जसे फटके आता मात्र मोठे पाहायला मिळत आहेत, तसं आता मात्र टाळ्यांचा गडगड आवाज आता मात्र आपल्या डाव्या बाजूला पाहायला मिळतोय। कारण पहिल्या इनिंग मध्ये आपल्या उजव्या बाजूला जरूर मात्र टाळ्यांचा आवाज आपल्याला आमनेकरांचा पाहिला आणि आता मात्र बाबगावकरांचा मात्र इथे आवाज पाहायला मिळतोय। हा क्रिकेटचा खेळ आहे, कभी खुशी कभी गम, हार जीत होत असते क्रिकेटच्या खेळामध्ये। परंतु जरूर पहिल्या दिवसाचा खेळ आपण जर पाहिला तर ALPL मध्ये क्रिकेटचा विजय झाला असं म्हणावं लागेल, या स्पर्धेचा विजय झाला असं म्हणावं लागेल। कारण चांगला क्रीडा रसिकांचा प्रतिसाद मिळाला आणि या चांगला क्रिकेट सर्व संघाच्या वतीने पाहिला। पुन्हा रिवर्सचा फटका, पुन्हा कनेक्शन प्रॉपर, परंतु आता कुठेतरी रुग्ण पायांचा वापर केला आणि त्या ठिकाणी चेंडूला थांबवला आणि फक्त 1 धाव हरीश पाटीलला मात्र त्या ठिकाणी जोडण्याकरिता संधी मिळाली। संघटित असो की डबल फिगर मध्ये आपण पाहतोय विदाउट लॉस 10 धावा फलक्यावरती। आज आमच्या सोबतीला हॅरीने मात्र चांगली आम्हाला साथ दिली एज अ स्कोरर म्हणून। परफेक्टली प्रत्येक चेंडूचे अपडेट्स ते आम्हाला देत असतात आणि पूर्णपणे पाहिलं तर स्कोर बुकचा कॉलम एकही खाली नाहीये। ओ चांगला फटका, सरळ बॅट लॉफ केलाय अगदी साइड स्क्रीनच्या समोर, डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये। या ओव्हर मध्ये येणारी ही 3री बाउंड्रीज। या गुलाबी तट्टीमध्ये असं वाटतं की पाटील डेव्हलपर्स संघाचे जे फलंदाज आहेत ते तापलेले आहेत असं वाटते। कारण पहिल्या सामन्यामध्ये पाहिले तर सानवे 11 आमने सगळं त्यांच्याच विरोधात 90 धावा ठोकल्या होत्या आणि आता मात्र त्यांना त्यांच्या विरोधात 58 धावांचा पाठलाग करायचा आहे। 2 चौकार हरीश पाटीलच्या बॅटमधून निघाले, 1 चौकार पाहिला आपण आदित्य जाधवच्या बॅटमधून निघाला आणि 4था धावा मात्र त्या ठिकाणी जोडला गेला। आणि कुमार रणवीरचा चांगला समाचार या पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। काहीतरी बदलात तर करावं लागेल, व्हेरिएशन करावं लागते। चेंडू चालले वाडी शिमटॉनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी, ओ वेगानं धाव तिथे कंप्लीट केली गेली। प्रत्येक धावेचं किती महत्व आहे हे पाटील डेव्हलपर्सला मात्र पूर्णपणे माहिती आहे आणि त्याचमुळे मात्र प्रत्येक धावेनंतर त्या ठिकाणी खेळाडूंचा ते प्रोत्साहन वाढवत आहेत। सध्या आमच्या सोबतीला पाहू शकेल 12च्या भूमिकेमध्ये चंदू पाटील आहेत, जे 40+ कॅटेगरीमधून या संघामध्ये निवड झाली गेली आणि पिसे गावाला ते बिलॉंग करत आहेत। हो बॅट शिकाडा, चेंडूचा शॉट फायलीकडे संधी होती, डायरेक्ट हिट झाला असतं तर आय थिंक त्या ठिकाणी चित्र काहीतरी वेगळं असतं। आणि दुसरा एंडला जर पाहिलं तर आय थिंक सानवे 11 आमने संघाच्या माध्यमातून आवेश वाकडे आहेत, कधी इन होतात कधी आउट होतात। परंतु दोन्ही संघाचा खेळ आपण आजच्या दिवसाच्या आय थिंक आजच्या रजनीमध्ये चांगल्या प्रमाणे पाहिला। परंतु पहा विदाउट लॉस चांगली सुरुवात टीम पाटील डेव्हलपर्स बापगाव जे आपण पाहतोय 16 धावा। आज टेलिकास्ट सुद्धा अतिशय सुंदर प्रमाणे पाहिला आपण, सर्वांची मन जिंकली शंकरजी गुलबे आपण आणि आपली सुद्धा मात्र जी टेक्निकल टीम आहे ती सुद्धा चांगली मेहनत करते। पहा शेवटच्या चेंडूवरती अगदी क्लोज फीचर, परंतु एक्स्टर्नवरती जरी सुद्धा चेंडू जर
धडकला असता तरी सुद्धा बॅटर सेफ होता, हे दाखवलं त्या ठिकाणी. दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ आपण इथे पाहणार आहोत आणि दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये पाहिलं तर आज संकेत पाटीलला चांगले संकेत द्यावे लागतील. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आता डेव्हलप होताना आपण पाहतोय. ही पार्टनरशिप तोडावी लागेल जर या तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. आणि तसे जर पाहिलं तर संकेत पाटील विकेट टेकर गोलंदाज आहे. मग ग्रामीण फॉर्मॅट असेल किंवा लीग फॉर्मॅट सातत्याने तो विकेट्स प्राप्त करतो. आणि खास करून आजच्या या खेळामध्ये पाहिजे संकेत पाटील चमकलाय असं म्हणायला हरकत नाहीये. मग बॅटिंग फॉर्मॅट असेल किंवा बॉलिंग फॉर्मॅट असेल, दोन्ही क्षेत्रामध्ये चांगला खेळ त्याचा आपण पाहिलेला आहे. परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये पाहूया. पहिला चेंडू यष्टात दाखवल्या. जी चर्चा सुरू होती की संकेत पाटील विकेट टेकर आहे आणि पहिली सफलता प्राप्त करून दिली सान्वी 11 आमने संघाला. परफेक्टली यॉर्कर डाबी एसटी रिप्ले मध्ये पाहू शकाल. ओहो, याच फटक्याने पाहिले तर हरेश पाटील सातत्याने धाबा जोडत असतो. मग इम्प्रोवाइज स्ट्रोक, मग लॉंग लेग असेल, फाईन लेग असेल, थर्ड मॅन असेल, वर पॉइंट असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहत असतो. आणि पहा त्याच्या प्रिय फटक्यावरतीच त्याला संकेत पाटीलनं बाद केलं. हा क्रिकेटचा खेळ आहे. जसा हरीश पाटील बाद झाला लगेच ललिश पाटील मैदानाच्या आतमध्ये आला. कारण हे दोन्ही खेळाडू देवरुंग गावाला बिलॉंग करतायत आणि विकी शेट पाटील बापगाव गावाला बिलॉंग करतायत. परंतु त्यांच्या विरोधात संघ आहे सान्वी 11 आमने. त्या संघाने पुरस्कर्ते आहेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुरेश शेट दलवी. असं वाटतं की आय थिंक उपस्थित आहेत. जरूर आपल्या संघाचा प्रोत्साहन करण्यासाठी पाहू शकाल. आणि हे प्रेम आहे. पहिल्या पर्वामध्ये सुद्धा सान्वी 11 आमने संघाने चांगला परफॉर्मन्स केला होता. परंतु सध्या तरी पाहिलं तर या ठिकाणी डू वर डाय सिच्युएशन मध्ये सध्या त्यांचा संघ खेळतोय. 16ला 1 सध्या परिस्थिती. ओ फुलटॉस, खराब चेंडू आणि त्याच्यावरती फुलटोल वसूल करत असताना ललिश पाटीलच्या बॅटमधून आलाय हा षटकार. चला आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल बॅटिंग करणाऱ्या संघाने टीबी पंचाची मागणी केलेली आहे की चेंडू फेअर आहे की अनफेअर आहे. आता मात्र इथे पाहावं लागेल कारण प्रत्येक संघाला आपण पर इनिंग 1 रिव्ह्यू इथे मात्र देत आहोत. आणि जरूर आता मात्र या ठिकाणी आपण टीव्ही पंचाच्या मदतीने मात्र इथे पाहू शकाल की हा चेंडू बीमर आहे की लीगल चेंडू आहे. परंतु षटकार जरूर आलाय. चला एखादा कमिटी मेंबर्स या आपण आमच्या कंट्रोल रूम मध्ये. बावीस धाबा जरूर आतापर्यंत लागलेले आहेत. 1 विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी गमावलेली आहे टीम पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाने. पण टीव्ही पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. इट इज फेअर डिलिव्हरी कारण चेंडू डीप होत होता हेच पाहिले त्या ठिकाणी. आणि तसं जर पाहिले तर अजित पुत्र सरांकडे मात्र भरपूर वर्षाचा अनुभव आहे कारण स्वतः ते खेळाडू सुद्धा राहिलेले आहेत. चांगले रेकॉर्ड्स त्यांचे आहेत आणि एक रेकॉर्ड जरूर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. ओ पुन्हा एकदा ओहो, ललिश पाटील इज ऑन फायर. चेंडूला पाठवला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बॅक टू बॅक हा दुसरा मॅक्झिमम षटकार. पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिले तर 57 धावा जरूर जोडल्या. परंतु असं वाटलं होतं की मात्र मॅच मध्ये रोमांचक स्थिती पाहायला मिळू शकेल, एक रंगत वाटारा सामना पाहायला मिळू शकेल. परंतु आता खंदे झुकलेले पाहायला मिळत आहेत. कोणाच्या हातात आहेत तर कोणाच्या कमरेवरती आहेत, कोणाच्या पाठीमागे आहेत, कोणी विश्रांत स्थितीमध्ये आहे, कोणी सावधान स्थितीमध्ये आहे. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर दुसरा षटकाचा खेळ सुरू आहे आणि 28 धाबा बोर्डावरती लागल्या गेल्या. आणि इथे मात्र पाहू शकाल चोख प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज संकेत पाटील थोडीशी विकेट किपरच्या माध्यमातून मिस्टेक घडली होती. परंतु शॉट फाईनले क्षेत्ररक्षक सत्यम दळवी चेंडूवरती वेगाने पोहोचला आणि अखेर तिथे मात्र ललिश पाटीलने आदित्यला माघारी पाठवलं. कारण जर ही धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर आय थिंक धोका निर्माण झाला असता आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी दोघांनी सावधगिरी बाळगली. परंतु या ठिकाणी पाहिल्या तर आता फलंदाजांना चुका करण्यासाठी गोलंदाजांना भाग पाडावा लागेल कारण तुम्हाला इथून विकेट शोधावी लागेल आणि त्या शोधामध्ये तुम्हाला या ठिकाणी चांगला खेळ करावा लागेल. ओ
फटका मिस्टामिंग आहे परंतु पॉवरफुल केला आहे. त्याच वेळेला पाहिलं तर डेपमध्ये कमीत कमी आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात परंतु ऋषी दलवीने भरपूर मोठा अंतर कापत त्या ठिकाणी चांगला क्षेत्रक्षण सादर केला आणि अखेर चांगल्या दिशेने मात्र फिकी केली परंतु 2 धाबा मात्र त्या ठिकाणी तो वाचू शकला नाहीये. 2 धाबांनी संघटित धावसंख्या पोहोचली गेली 30 या आकड्यावरती आणि त्या विजयासाठी फक्त 28 ची गरज. आजच्या रणनीतीतून जर पाहिलं तर पहिला संघ ठरलाय ज्यांनी या सुपर क्वार्टर फायनल मध्ये मात्र जरूर त्याने प्रवेश केला परंतु या ठिकाणी पास सर्वात लॉंग बाउंड्री लॉंग ऑनचे अनेक फलंदाजांनी ती क्लिअर करण्याचा प्रयत्न केला परंतु अनेक फलंदाज तिथे झेलबाच्या स्वरूपात बाद झाले परंतु ललिश पाटीलकडे ती ताकद आहे जो प्रॉपर टायमिंग त्याच्याकडे आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र पहा चेंडू डिपॉझिट केलाय लॉंग ऑनच्या बाहेर 6 धाबांसाठी. संकेत पाटीलवरती पाहिलं तर पूर्णपणे हल्ला बॉल चढवला गेला. पहिल्या षटकामध्ये कुमार रणदिवेने खर्च केला 16 आणि संकेत पाटीलनं एका षटकामध्ये खर्च केल्या 20 म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धाबा 10 फलकावरती लागल्या गेला आणि आता मात्र येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 22 धाब्यांची गरज. सामना होता कुठे आणि मात्र हा सामना आला कुठे आणि पाहू शकेल या ठिकाणी हातास निराज चेहरे सानवी 11 आमने संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. छत्तीस धाबा झालेल्या आहेत आणि चेंडू द्यायचा आहे पण चोवीस चेंडू आणि 24 मध्ये आता 22 ची गरज आणि कुमार नंदूला पुन्हा दुसरा स्पेल मध्ये मात्र या ठिकाणी बोलवलेला आहे. पहिल्या स्पेल मध्ये पाहिलं तर 16 धाबा त्याने खर्च जरूर केल्या होत्या. विकेटचं कॉलम सुद्धा पाहिलं तर पूर्णपणे खाली आहे परंतु या दुसऱ्या स्पेल मध्ये एखादा चमत्कार त्याच्याकडून मात्र पाहायला मिळू शकेल का. जर त्याने चमत्कार केला तर मात्र संपूर्ण आमनेकरांचा मात्र त्याला नमस्कार असेल कारण 24 मध्ये आता मात्र इथून या ठिकाणी सानवी 11 आमने संघाला 22 धाबा रोखायचे आहेत. चला आपण जास्त वेळ घेऊ नका जर तुमच्या आम्ही भावना समजू शकतोय. ओव्हर द विकेट मारा करतोय उचली घेणारा चेंडू होता ऑन साइडला मात्र ड्राईव्ह केला मिड विकेटचा फिल्डर हो हो चेंडू पकडण्याच्या अगोदर मात्र ते स्लिप झाले हो विकेट डोक्यात आहे परंतु धाव कंप्लीट केली गेली परंतु ऑफिशियल पंचाने पुन्हा टीव्ही पंचाची त्या ठिकाणी मदत घेतलेली आहे. डिसिजन पेंडिंग. आणि पाहू शकाल तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. फलंदाज सेफ आहे. 2 धाबा यशस्वी रीतीने मात्र तिथे पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाब्याच्या अनुषंगाने संघटित धावसंख्या सुद्धा पुढे जाताना आपण पाहतोय. 1 गडी बाद 38 धाबा. हे दृश्य पहा योग्य निर्णय टीव्ही पंचांचा आपण पाहतोय. भरपूर उशीर झाला इष्टा तिथे उद्ध्वस्त करण्यासाठी. चेंडूची संख्या आपण जास्त पाहतोय धावांची संख्या कमी पाहतोय. 23 मध्ये आता 20 धावा इथून जोडायच्या आहेत. हो हो जर अशा प्रमाणे गोलंदाजी झाली तर मात्र असं वाटते की हा लक्ष अजूनही मात्र छोटंसं पाहायला मिळू शकेल. लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. लेन चांगली होती परंतु उजव्या स्टिकच्या चेंडू भरपूर बाहेरून निघून गेला आणि त्याचमुळे पंचांचा वाईटचा इशारा मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. या धावांवरती मात्र कुठेतरी रोख लावावी लागेल.
गुटकावर बसून मात्र फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू चालला मिड विकेटला, चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव जरुरी ती मात्र पूर्ण झाली गेली. परंतु तुम्हाला अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट मात्र लाभावं लागेल. जर तुम्ही जर अशा प्रमाणे जर सिंगल धावा जर सहजपणे घेण्यासाठी फलंदाजांना संधी दिली तर मात्र फलंदाज त्याचा मात्र जरूर फायदा घेऊ शकतात. जर तुम्ही या सिंगल वाचवण्याचा प्रयत्न केला किंवा फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी चुकीचे फटके भाग पाडण्यासाठी मात्र त्या ठिकाणी तिथे प्रयत्न जर केले तर मात्र कदाचित तुम्हाला एखाद दुसरी विकेट्स मिळू शकते. हा जर प्रयत्न तुमच्याकडून झाला तर मात्र कदाचित तुम्हाला संधी निर्माण होऊ शकेल या सामन्यामध्ये पुन्हा येण्यासाठी. कुमार पुन्हा एकदा, हो इथे मात्र पहा जसा शॉट मिडविकेटला आपण फिल्डर पाहिला तर मात्र फलंदाजाने स्क्वेअर लेगकडे खेळण्याचा प्रयत्न केला आणि तीच चूक घडली गेली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक डॉट चेंडू मिळाला. अशा प्रमाणे तुम्हाला रणनीती आखावं लागतील, प्लॅनिंग तुम्हाला करावं लागतील. सामना अजूनही संपला नाहीये, कारण क्रिकेटचा खेळ असा की शेवटची धाव जोपर्यंत जोडत नाही, शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकत नाहीये तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे आपण सांगू शकत नाही. पहा बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू आलाय. मॅच मध्ये आता ट्विस्ट निर्माण होतोय, कारण डे फॉरवर्ड आपण जेव्हा खेळतोय त्यावेळी मात्र कुठलीही धावसंख्या सेफ्टी नसते, परंतु ज्यावेळी आपण नाईट मध्ये खेळतोय त्यावेळी मात्र बॉल टू बॉल इक्वेशन असणारे सुद्धा मात्र समीकरण कधी कधी महागात पडू शकतात. आणि आता मात्र त्याचप्रमाणे समीकरण ऑन स्क्रीनवरती आपण पाहतोय. 20 चेंडू शिल्लक आणि आता विजयासाठी इथून 18 धावांची गरज आहे, ती म्हणजे पाटील डेव्हलपर्स संघाला. अजून एक चांगला चेंडूची हाताळणी. ओहो, सुरुवात जर पाहिली तर कुमारकडून मात्र थोडीशी खराब झाली होती, कारण पहिल्या चेंडू 2 धावा त्याने खर्च केले होते, त्याच्यानंतर एक सिव्हिअर चेंडू हाताळला, परंतु मागील 4 चेंडूचा विचार केला तर फक्त त्याने एकच धाव खर्च केली. इथे मात्र पहा थोडासा बाग फुटला गेला, समोरच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु या मॅच मध्ये आता मात्र पाहिलं तर सामन्यामध्ये जिवंत ठेवलाय कुमारनं सानवी 11. आमने सांगायला हो बॅक टू ड्राईव्ह, एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. जर आय थिंक हा झेल जर पकडला असता तर मात्र चित्र काहीतरी वेगळं मात्र निर्माण झालं असतं. आणि पहा आमचे डीजे ऑपरेटर विजय तरी सुद्धा मात्र त्या ठिकाणी हा सामना एन्जॉयमेंट करतोय. वेळ प्रत्येकाची येते हे सुद्धा लक्षात घ्या विजय. आणि पाहू शकाल 3 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा फलकावधी पाहायला मिळतात. 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये 17 धाब्यांची गरज. चांगला स्पेल राहिला. पहिल्या स्पेलमध्ये जरूर कुमार रणवी मागणा ठरला होता, 16 धावा त्याने खर्च केल्या, परंतु या दुसऱ्या स्पेलमध्ये फक्त 5 धावा इकॉनॉमिकल षटक राहिले. कंजूसची कामगिरी त्यांनी केली आणि 2 षटकाच्या स्पेलमध्ये विदाउट लॉस 21 धावा त्याने खर्च केल्या. विकेट त्याला मात्र प्राप्त करता आली नाही, परंतु या सामन्यामध्ये जरूर सानवी 11 आमने सगळं त्यांनी वापसी करून दिलेली आहे. परंतु त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र गोलंदाज संकेत पाटील, असं वाटलं की पुन्हा आपल्याला दुसऱ्या स्पेलमध्ये पाहायला मिळेल, परंतु पहिली त्याची षटकाची कामगिरी पाहिली तर आता मात्र मयुरेशकडे आता मात्र संघनायकानं चेंडू सोपवलाय. आणि आता मात्र पाहूया मयुरेश कशा प्रमाणे खेळ सादर करेल. 18 चेंडू आणि 18 मध्ये आता 17 धावींची गरज. मयुरेश ओव्हर द विकेट ना, हो स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका चांगला पाला म्हणतो. एक दिवशी पॉइंटला फिल्डर तैनात आहे. सिंगल धाव कंप्लीट केली. दुरीचा प्रयत्न धोका निर्माण झाला असता, परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी थोडीशी रॉंग ऑन फेक केली. तिहेरीचा प्रयत्न होतो. ललेश पाटीलचे विकेट धोक्यात. आणि पाहू शकाल त्या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडलेलं आहे. तिहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज ललिश पाटील बाद झालेला आहे. जरूर ललिश पाटीलसाठी पारितोषिक आलं होतं, परंतु अनाऊन्स करण्या अगोदर तो मात्र बाद झालाय. परंतु त्याला जरूर आपण शुभेच्छा देऊया शशी शेट केणे यांच्या माध्यमातून. जरूर युट्यूबच्या माध्यमातून हा सामना ते एन्जॉयमेंट करतात. सोबतीला त्यांच्या पाहिलं तर आकाश ज्युनियर आहे. विकेटचं पतन झालं. पाहू शकाल आपण हे दृश्य रिप्ले मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण फेक झाली होती, थोडीशी मिस्टेक जरूर घडली आणि त्या मिस्टेकवरती एक्झॅक्टली 2 धावा पूर्ण केल्या गेला. आणि तदनंतर तिहेरीचा सुद्धा मात्र प्रयत्न पाहायला मिळाला. म्हणतात ना की लालच बुरी बला होती, आणि त्या लालचीमध्ये पाहिलं तर तिहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज ललेश पाटील
रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होऊन माघारी परततोय. हो, इथे चांगल्या चेंडूची हाताळणी झाली होती, परंतु उजव्या स्टिकच्या थोडासा चेंडू बाहेर पाहायला आपल्याला आणि त्याचमुळे मात्र वाईटच्या स्वरूपात एक धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. न्यू बॅटर पाहू शकाल अंकित दलवी आलाय एज अ आयकॉन आणि या सिंगलच्या पद्धतीने संघाची धावसंख्या पाहू शकाल 44 धाबा. ऑन स्क्रीन 45 आहे, लक्ष असू द्या. हो, फक्त फ्लिक केलाय, सिंगल साठी ड्राईव्ह केलाय पाहू शकाल. मिडॉनला शतषक चाललेला आहे आणि इथे मात्र पहा अंकित दलवीने दुसरीचा सुद्धा प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्याला थांबवलं गेलं आणि फक्त सिंगलवरती मात्र तिथे समाधानी राहिलंय. तसं जीवनामध्ये समाधानी असाल तर तुमचं जीवन सुखमय आहे. जर तुम्ही जास्त जीवनामध्ये धावफल केली तर अनेक संकटांना तुम्हाला सामोरा जावा लागेल. 15 चेंडू शिल्लक आणि 15 चेंडूमध्ये 15 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 16 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 13 धाब्यांची गरज. दॅट्स फायनल. हो हो, परफेक्टली वाईड यॉर्कर. काय लेत होती, काय वेग प्राप्त केला मयुरेश पाटीलनं. जबरदस्त कमालीची लेंथ आणि रायझिंग डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी. तर तुमच्याकडे एवढी चांगली चेंडूची भात्यामध्ये साठवण आहे तर ती तुम्ही बाहेर काढणं गरजेचं आहे. तुम्ही जर यावेळी ती चेंडू बाहेर काढले नाही तर मात्र त्याचं साठणं काही फायद्याचं नाहीये. परंतु संकेत पाटील ज्याप्रमाणे सिक्वेशन आहे, संकेत दलवी आय थिंक त्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी खेळतोय. आय थिंक अंकित दलवी आहे, संकेत पाटीलचं येणं बाकी आहे. आणि पाहू शकाल या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 46, 46 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष पाहिलं तर 58 धावांचा आहे आणि अजूनही विजयासाठी 14 चेंडूमध्ये इथून 12 धाबा तुम्हाला जोडायच्या आहेत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. की त्या 12 धाबा इथे मात्र 14 चेंडूमध्ये त्यांचं संरक्षण इथे मात्र आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळेल का. कडक फटका, स्वीट साऊंड, परंतु लॉंग ऑफला फिल्डर आहे. पूर्णपणे अभ्यासपूर्वक गोलंदाजी आज मयुरेश पाटीलने केली. ज्या अनुषंगाने मात्र चेंडूची लेंथ तो टाकतोय त्या अनुषंगाने मात्र फिल्डिंगची सजावट सुद्धा त्यांनी मात्र केलेली आहे. परंतु आपण पाहिले की सिंगल धाबा मात्र एक्झॅक्टली सहजपणे त्या ठिकाणी फलंदाजांना मात्र दिल्या जात आहेत. तर तुम्ही त्या ठिकाणी सिंगल धाबा वाचवण्याचा प्रयत्न केला तर मात्र कदाचित फलंदाजावरती प्रेशर वाढू शकतोय आणि त्यासाठी जरूर आता मात्र तुम्हाला चांगले प्रयत्न करावे लागतील. चौथ्या षटकाचा खेळ पाहिलं तर या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. फुल टॉस, पुन्हा ड्राईव्ह केला, शॉट फायनलीकडे पाहू शकाल. मिस्टेक घेतली गेली, कुमार रणवीकडून चूक घडली. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू थांबणार नाहीये, चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे दन 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 करत 4 धाबांसाठी चौकार. खूप मोठी चूक घडली गेली. सामना बनला होता, सामन्यावर रंगत निर्माण झाली होती, परंतु या चौकारानं पूर्णपणे या सामन्याचं चित्र बदललं गेलं आणि पाहू शकाल 4 षटकाचा खेळ सुद्धा मात्र त्या ठिकाणी संपन्न झाला गेला आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 51 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू शिल्लक, 7 धाव्यांची गरज. 7-12 या 7-12 अनेक घरं उद्ध्वस्त केली आणि अनेक घरं जोडली गेली. परंतु क्रिकेटचा 7-12 आहे, कुणाच्या नावावरती जाणार येणाऱ्या काही क्षणानंतर जरूर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सध्या आपण जर पहिल्या सामन्यावरती पकड निर्माण केलेली आहे टीम पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बापगाव संघाने. परंतु आज गोलंदाजांकडून जर चमत्कार घडला गेला तर इथून सुद्धा मात्र या 7 धाबा वाचवू शकतात. कारण क्रिकेटचा इतिहासमध्ये पाहिले तर अनेक असे आपण उतार चढाव पाहिलेले आहेत. कधी कधी विजयाच्या दिशेने जाणारे संघ सुद्धा पराभवाच्या छायेमध्ये येत असतात आणि पराभवाच्या छायेतून एखादा संघ विजयाच्या दिशेने आपल्याला येताना पाहायला मिळत असतात. परंतु त्यापैकी हा सामना असू शकेल का की एखादा मोठा अपसेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकेल का. सामन्यातील 5वं षटक
आणि या 5व्या षटकामध्ये आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी पुन्हा बोलवलं गेलं संकेत पाटीलला. जर पहिल्या स्पेलमध्ये पाहिलं तर खूपच महागडा संकेत पाटील ठरला होता, परंतु या दुसऱ्या स्पेलमध्ये पाहूया आपल्या संघासाठी अशाप्रमाणे कामगिरी करेल. 12 मध्ये 7 धाबांची गरज. उद्या जरूर जे संघ खेळणार आहेत एक्झॅक्टली पहिला जो सामना असेल त्यांनी 4:45 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. अकोट्यापदा चेंडू हुक केला आणि चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 6 धाबांसाठी. आय थिंक फलंदाज बाद झालाय असं वाटलं. पंच जे इशारा करतायत मला वाटलं की षटकार आहे की काय, परंतु फलंदाज झेलबाद आहे. इट्स ओके. ती चर्चा सुरू होती की उद्या जो शेड्यूल आहे तो पहिला जे 2 संघ खेळणार आहेत मकरंद स्पोर्ट मुठवल आणि त्यांच्या विरोधात संघ असेल म्हणजे मला देवरुंगपाडा संघ. आपण 4:45 वाजता रिपोर्टिंग करा. आपण 5:15 वाजेपर्यंत आपण त्या सामन्याला सुरुवात करू. नवीन फलंदाज पाहू शकाल या ठिकाणी इंटर होतोय 5व्या क्रमांकावरती. खराब चेंडू आणि त्याच्यावरती चांगला स्ट्रोक. चेंडू गॅपमधून चालला परंतु डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत आणि या पाहू शकाल दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाब्याच्या अनुषंगाने संघाची एकूण धावसंख्या 53-3 सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. दहा चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धाबांची गरज. अजूनही भरपूर वेव्हर्स आमच्या सोबतीला मात्र युट्यूबच्या माध्यमातून जोडलेले आहेत, परंतु या ठिकाणी चांगला कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू आता मात्र पाहू शकाल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धाबांसाठी चौकार आणि या चौकाराच्या साह्याने स्कोर आर लेवल. पहिल्या इनिंगमध्ये 57 धाबा जोडल्या सानवी 11 आमने संघाने आणि तेवढ्याच धाबा आता मात्र इथे जोडल्या टीम पाटील डेव्हलपर्स या संघाने आणि आता मात्र विजयासाठी फक्त 1 धाब्याची गरज. जबरदस्त इथे खेळ पाटील डेव्हलपर्सच्या वतीने आपण पाहिला. हो चांगला चेंडूच्या हाताने परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी मिस्टेक घडली गेली आणि अखेर सिंगल धाव कंप्लीट केली आणि या सामना वरती कब्जा केला. विजयश्री प्राप्त केली विकीशेठ पाटील यांचा संघ अर्थात पाटील डेव्हलपर्स बापगाव या संघाने. आजच्या दिवसातून हा दुसरा संघ ठरला ज्यांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. अभिनंदन विकीशेठ पाटील, अभिनंदन सागरजी शेवाले अँड हार्ड लक मिस्टर सुरेन शेठ दलवी, हार्ड लक सानवी 11 आमने. देऊया आपण सामनावरील पुरस्कार. पहिल्या तर या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पहिल्या तर 2 षटकाचा स्पेल हाताळला. 22 धावा त्याने खर्च केल्या होत्या, 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या आणि बॅटिंग करत असताना पाहिलं तर 23 धावांची एक जबरदस्त मॅच विनिंग इनिंग त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली आणि तो खेळाडू आहे पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमचा मिस्टर ललेश पाटील. चला डीजे अजय, डीजे विजय या पुढे आपण आज तुम्हाला आम्ही मान देत आहोत.